सार्थ एकनाथी भागवत अध्याय 4 भाग 2. प्राणायामाने प्राणपानांच्या गतीचा निरोध करून निज प्राणाला स्वाधीन करून घेऊन वारा, पाऊस, थंडी, ऊन सहन करून जे अनुष्ठानामध्ये गुंतलेले असतात, क्षुधेचे आणि तृष्णेचे नियमन करून जिव्हा आणि शिश्न यांना आळा घालून आपण कामाला जिंकले असे मानून निष्कामपणाच्या अभिमानाने उन्मत्त होतात, ते क्षुल्लक अपमानानेही क्रोधाच्या स्वाधीन होऊन शाप देतात आणि आपली निष्ठा व तपसंपत्ती व्यर्थ गमावून असतात. सकाम अनुष्ठान करून माझ्या कामाच्या संगतीने पुष्पमाला, चंदन व स्वर्गातील अप्सरा यांचे भोग भोगून अमृतसुद्धा प्राशन करतात. पण असे भोग देणाऱ्या मजकामाची उपेक्षा करून जे क्रोधाला वश होतात, ते एखादा प्रखर शाप देऊन आपल्या साऱ्या तपावर पाणी सोडतात. अफाट समुद्र तरून जाणाऱ्याने गायीच्या पावलामध्ये साठलेल्या पाण्यात बुडून जावे, ज्याप्रमाणे मला कामाला जे जिंकून जातात, तेही आपल्या क्रोधाने नागविले जातात. मजकामाची जी अतृप्ती तीच क्रोधाची दृढ स्थिती होय. पण काम, क्रोध हे अभक्तांना छळतात. हरिभक्तांपुढे त्यांचे काही चालत नाही. तुझ्या भक्तांना सुद्धा जर काम, क्रोधादिकांचे बंधन बद्ध करू शकत नाही, तर तू भक्तपती नारायण त्या तुला आमचे काम पण कसे बांधणार? तुझा महिमा माहीत नसल्यामुळे आम्ही आपला धर्म गाजविण्याकरता म्हणून आलो. पण हे कृपाळुवा पुरुषोत्तमा, तुझ्यापाशी सदा सर्वदा क्षमाच वास करत असते. अपकार्यांवर उपकार करणे ह्यालाच निर्विकार शांती म्हणतात. तीच शांतीची पूर्णावस्था विघ्नकर्त्याला हरीने दाखवून दिली. कामादिकांनी आपली स्थिती निवेदन करून अनेक प्रकारांनी नारायणाची स्तुती केली. इतक्यात त्यांना तेथे एक अद्भुत चमत्कार दृष्टीस पडला. तो हा की त्या ठिकाणी अकस्मात उत्तमोत्तम स्त्रिया उत्पन्न झालेल्या त्यांना दिसल्या. स्वरूप, वैभव, अलंकार इत्यादिकांनी त्या लक्ष्मीपेक्षाही सुंदर दिसत होत्या. अशा त्या स्त्रिया पण सेवेला सावधानपणाने व आनंदाने अत्यंत तत्पर असल्याचे दिसत होते. नारायणाची ही लीला पण किती विलक्षण! त्याने केवढा बरे चमत्कार दाखवला हा! त्या स्त्रियांना पाहताच आलेल्या स्वर्गातील अप्सरा सूर्यापुढे काजवे दिसावेत तशा निस्तेज दिसू लागल्या. ह्या स्त्रिया दृष्टीने पाहताच मदन मूर्छा येऊन जमिनीवर पडला. वसंताच्या तोंडाला पाणी सुटून तो मिटक्या मारू लागला आणि क्रोधाचे तर डोळे ताठून जाऊन तो चित्रासारखा उभा राहिला. भ्रमर गुंजारच करण्याचे विसरले. कोकिळांना पंचम स्वरच आठवेनासा झाला. प्राणवायूला संचारच सुचेना. याप्रमाणे ते देवाचे सारे सेवक भ्रमिष्ट होऊन गेले. त्या स्त्रियांची स्वरूपे पाहताच अप्सरा बटकीप्रमाणे दिसू लागल्या. त्यांना फारच लज्जा वाटू लागली व त्या काळ्या ठिक्कर पडल्या. त्या स्त्रियांच्या अंगच्या परिमळाने वसंत तर वेडाच झाला. त्याचप्रमाणे त्यांच्या अंगचा सुगंध वायू लागताच मलया नीलम भ्रमिष्ट होऊन गेला. त्या नारायणाची ही विद्या काय सांगावी! जे त्याला भुलवावयाला म्हणून आले होते, त्यांनाच त्याने आपली योगमाया दाखवून भूल पाडली. सौंदर्यामध्ये रंभा आणि तिलोत्तमा प्रमुख होत्या, परंतु समुद्रमंथन समयी उत्पन्न झालेल्या लक्ष्मीने आपल्या सौंदर्याने त्या दोघांसही जिंकले होते. अशा त्या लक्ष्मीपेक्षाही आजच्या नारायणाने निर्माण केलेल्या स्त्रिया रूपाने उत्तम होत्या. हे अद्भुत आश्चर्य पाहून कामादिक सारे मूर्छा येऊन पडले. थोडेसे हास्य करून नारायण त्यास म्हणाला, आम्ही तुमची पूजा करावी, तुमचा सत्कार करावा व तुम्हास काहीतरी नजराणा द्यावा हे योग्य आहे. याकरता इंद्राचा संतोष होण्यासाठी यातील एखादी दासी तरी आपण ग्रहण करावी. आता ह्यांचे सौंदर्य फारच थोर आहे. आपल्याला ते अपमानकारक होईल असे कदाचित म्हणाल तर सांगतो की तुमच्यासारखीच सुंदर असेल तीच तुम्ही घेऊन जावी. कदाचित तुम्ही असेही म्हणाल की यामध्ये कमी प्रतीची कोणीच नाही, साऱ्याच सौंदर्याने परिपूर्ण अशा आहेत. आम्हाला शोभेची यात एकही दिसत नाही. तेव्हा आपण कसा अंगीकार करावा तर सांगतो
की जरी तुमच्यासारखी ह्यांच्यामध्ये कोणी नसेल, साऱ्याच सुंदरपणाने सर्वोत्कृष्ट असतील, तर एकीचा तरी तुम्ही अंगीकार करावा, म्हणजे स्वर्गाला ते एक भूषणच होईल. हे नारायणाचे भाषण ऐकून सर्वांना मोठा संतोष झाला व त्यांनी त्यास साष्टांग नमस्कार करून त्यांचे भाषण शिरसावंद्य केले. नारायणाचे भाषण ऐकून त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून स्त्रियांपैकी उर्वशी म्हणून जी होती तिला बरोबर घेऊन कामादी सर्व गण तिथून मोठ्या त्वरेने निघाले. ती नारायणाच्या उरूला म्हणजे मांडीला लागून उभी होती, म्हणून तिला उर्वशी असे नाव पडून पुढे ती देवगणामध्ये त्याच नावाने प्रसिद्ध झाली. याप्रमाणे ते सारे देवांचे दूत स्वर्गाला पोहोचले व त्यांनी ती सारी नारायणाची अद्भुत शक्ती इंद्राच्या सभेत सांगितली. त्यांनी नारायणाचे अत्यंत पवित्र असे सारे चरित्र सांगितले. ते ऐकून सर्व देव आश्चर्यचकित झाले. इंद्राने उर्वशीला पाहताच तो रात्रंदिवस तिच्याशी लंपट होऊन राहिला. बाहेर सभेला येऊन बसावे याची त्याला शुद्ध राहिली नाही. वर्षेच्या वर्षे तिलाच घेऊन तो अंतःगृहात राहिला. ही जी नारायणाची कथा ती पहिल्या दृश्य सगुण अवताराची होय. आता हे राजराजेश्वरा पुढील अवतार ऐक. राजा, किती वर्षे विलक्षण ही गोष्ट. सर्व छळवाद्यांची आपणहून पूजा करून दाखवणे याचेच नाव पूर्णानुभव. सद्दावाने भगवत भजन करीत असता इंद्र अशा प्रकारे विघ्ने आणतो. नारायण चैतन्यघन असल्यामुळे त्याने साऱ्या विघ्नांचा पराभव करून टाकला, परंतु भोळे बापडे भक्ती करू लागले व त्यांनाही अशीच विघ्ने छळावयास आली, तर त्यांना भगवत प्राप्ती कधीच होणार नाही असा विकल्प मात्र तू चित्तामध्ये धरू नको हो. कारण ब्रह्मादिक सर्व प्राणीमात्रांचे केवळ एक भोवई उचलून जो नियमन करतो त्या भगवंताचे भजन केले असता विघ्ने कधीच बाधू शकत नाही. ज्याच्यामुळे इंद्राला इंद्रपण आले आहे त्या श्रीनारायणाचे भक्तीने भजन केले असता भक्तांना कोण विघ्ने करणार. कारण तो श्रीहरीच आपल्या भक्ताचे रक्षण करीत असतो. प्रमुख कामादिक सर्वांना छळतात हे खरे, पण त्यांचाही चाळक नारायणच असल्यामुळे तो त्यांना आपल्या भक्तांना स्पर्शसुद्धा करू देत नाही. साऱ्या विघ्नांना त्यांनी भुरळ घातली. त्या नारायणाचे नित्य स्मरण केले असता पोटातल्या धाकानेच विघ्ने पळून जातात. हरीच्या नामस्मरणानेच भक्तांचे संरक्षण होत असते. आपल्या भक्तांची पाठ राखण्यासाठीच देव अनेक प्रकारचे अवतार धारण करतो. त्याच्या अवतारांचे अति अद्भुत चरित्र तू श्रवण कर. ब्रह्मदेवाच्या सनादिक पुत्रांनी पित्याला प्रश्न केला तेव्हा हंसावतार घेऊन त्या प्रश्नाच्या उत्तराच्या निमित्ताने त्याने ब्रह्मज्ञान कथन केले. नित्य हरिनामाचे स्मरण केले असता महादुर्धर विघ्ने भस्म होऊन जातात. अशा त्या हरीच्या अवतारांचे उत्तमोत्तम वर्णन ऐक. ज्याच्या नामाने यमसुद्धा पळून जातो, ज्याच्या नामाने जन्ममरणाचा नाश होतो. श्री दत्ताचा अवतार म्हणजे मूर्तिमंत परब्रह्म होय, जे नैष्टिक ब्रह्मचारी स्वप्नात सुद्धा ज्यांचे वीर्य पतन होणे नाही, म्हणूनच त्यांना कुमार म्हणतात. ते सनादिकही अवतार मूर्तीच होत. तसेच आमचा ज्ञानसंपन्न पिता जो ऋषभ नारायण तोही खरोखरच भगवंताचाच अवतार आहे असे तू जाण. ह्या नामांनी व रूपांनी अवतार घेणारा तो एक नारायणच होय. जगाचा प्रतिपाळ करणारा जो श्रीकृष्ण तोच आपल्या अंशाने अवतार घेत असतो. तोच श्रीकृष्ण स्वतः मधुकैटभ दैत्यांचा संहार करून मधुसूदन असे नाम पावला. हयग्रीवचा अवतार घेणाराही तोच. त्यानेच पुढे शंकासुराला मारून बुडालेले वेद वर काढून जे ब्रह्मदेवाच्या हातात दिले. याप्रमाणे वेदांचे रक्षण त्यानेच केले ते निश्चित समज. त्यानेच मत्स्यावतार धारण करून प्रलयकाळच्या जलाच्या पुरामध्ये पृथ्वीचे मनुसह व वनस्पतीसह वर्तमान संरक्षण केले. त्यानेच कूर्मावतार धारण करून मंदार पर्वताला आपल्या पाठीवर घेऊन क्षीरसमुद्राचे मंथन करून देवादिकांना अमृत पाजले. त्या प्रभूनेच वराह अवतार धारण केला. त्या श्वेतवराह मूर्तीची पृथ्वीदेवीची पूर्ण भक्ती केली. तेव्हा त्या दैत्याला मारून पृथ्वीचा उद्धार केला व परम शांती दिली. त्यानेच दिनाचे संकट निवारण्याकरता वैकुंठाहून लगबगीने उडी घालून गजेंद्राच्या नक्राने धरलेला पाय सोडून मोठ्या प्रेमाने त्याचा उद्धार केला. एकेवेळी
अकाली घडलेल्या जलप्रलयात मार्कंडेय ऋषी बुडू लागला असता त्याने श्रीकृष्णाचे स्मरण केले तेव्हा तत्काल वटपत्रशायी भगवानाने त्याला तारले. ऋषी शाळिग्रामांची पूजा करीत असता त्यावेळी नळ नावाच्या वानराने वानरचेष्टेच्या स्वभावास अनुसरून ती त्यांची देवपूजा उचलून समुद्रामध्ये फेकून दिली. ते पाहून त्या ऋषींनी क्रोधाने तुझ्या हाताने शिळा पाण्यावर बुडणार नाहीत असा शाप दिला. तेव्हा समुद्रामध्ये शाळिग्राम तरत असलेले त्याच्या दृष्टीमध्ये पडले. म्हणून ते काढण्यासाठी ऋषी पाण्यात शिरले. तो समुद्राच्या भयंकर लाटामध्ये सापडून ते फार कासावीस झाले. तेव्हा त्या ऋषींनी ते संकट निवारण्यासाठी अतिहरण श्रीहरीची स्तुती केली. त्यामुळे तेथे श्रीहरी प्रकट होऊन त्याने त्या ऋषींना पूजेसह वर्तमान बाहेर काढले. वज्रघाताने वृत्राला मारल्यामुळे इंद्राच्या पाठीमागे ब्रह्महत्या लागली होती. त्या दोषामुळे तो अंधोत्तम नावाच्या नरकामध्ये बुडत होता. त्यावेळी कृपाळू श्री अनंताने अवतार धारण करून कृपादृष्टीने इंद्राला त्यापासून मुक्त केले. मूर दैत्याने अमरपुरे जिंकून देवाच्या जनानखान्यातील साऱ्या स्त्रिया कोंडून ठेवून एक ताफा करून सोडला होता. त्या मूर दैत्याच्या श्रीहरीने वध केला म्हणून त्याचे नाव मुरारी असे पडले. त्याने देवांच्या सर्व स्त्रिया बाहेर काढून त्या देवांच्या स्वाधीन केल्या. तो राक्षसांचा राजा द्वैष्टांचा अग्रगण्य जो हरीचे नाव कानावर पडले की क्रोधाने संतप्त होऊन मनामध्ये जळू लागावयाचा, जो क्रोधाचा महासागर, जो अविवेकाचा अपरंपार ठेवा, जो गर्वाने मनोन्मत्त होऊन हरिनाम स्मरण करणाऱ्या आपल्या पुत्राचा छळ करणारा, त्या हिरण्यकश्यपूला साधूंना अभय देणाऱ्या स्वभक्त कैवारी नरसिंहाने नखाच्या धारांनी ठार मारून टाकले. समुद्रमंथनाच्या शेवटी क्षीरसागराच्या तीरावर देवदानवांमध्ये अमृतासाठी मोठा कलह माजून राहिला. त्यावेळी जिला पाहताच अमृतही फिके पडेल असा मोहिनी अवतार धारण करून राक्षसांना मद्यप्राशन करावयास दिले आणि देवांना अमृत दिले. त्यावेळी चोरून अमृताचा घोट घेतल्यामुळे राहूचा शिरच्छेद केला आणि पापाच्या घडावर म्हाळसेच्या स्वरूपाचे नेवासे येथे स्वतः वास्तव्य केले. देवास साह्य करणाऱ्या नारायणाने द्वारकेत कुशाचे निर्दालन करून व लवणासुराला मारून आपण कुमार रूपाने अवतार धारण केला. याप्रमाणे भक्त कार्याचा पक्ष घेणारा श्रीहरी अनेक मन्वंतरामध्ये देवाच्या कार्यासाठी स्वतः अनेक प्रकारे रूपाने अवतरतो. तोच देवांचा साह्यकर्ता जगज्जीवन स्वतः खोजा वामन होऊन त्या जाती निशी याचकपणा पत्करून देवाच्या अपमानाचा सूड उगवता झाला. दानाने बळीराजा समर्थ होता. त्याचबरोबर देवांच्याने युद्ध करवेना म्हणून त्रिविक्रम रूपाने म्हणजे त्रैलोक्य व्यापक रूप धारण करून त्याने याचनेच्या निमित्ताने बळीचा छळ केला. पण बळीचा भाव प्रबळ असल्यामुळे त्याने देवालाच द्वारपाळ करून सोडले. याप्रमाणे विष्णू भक्तांच्या सत्वाची परीक्षा पाहण्यासाठी त्यांचा पुष्कळ छळ करतो, पण अखेरीस तो दयानिधी दासांचेच दास्य करू लागतो. याप्रमाणे बळीचा छळ करून वामनाने सारे दिग्मंडळ आपलेसे केले आणि ते देवास अर्पण करून त्या सर्वांना तात्काळ सुखी केले. तोच देवोत्तम देवाधिदेव स्वतः परशुराम झाला आणि त्याने आपल्या प्रतापाने साऱ्या क्षत्रियांचा पराक्रम निसत्व करून टाकला. जो गो ब्राह्मणांचा मोठा कैवारी होता त्याने सहस्रार्जुनाचा वध करून त्याच्या सहस्त्रबाहूने तुकडे तुकडे करून टाकले आणि दैत्यांची सर्व कुळे रसातळास नेली. जमदग्नीचा कोपानळ परशुरामाच्या तेजाने प्रज्वलित होऊन त्याने यकुलाचे भस्म करून क्षत्रियांची पृथ्वी अगदी भाजून काढली. त्याने 3 सप्तके वीररस देऊन क्षत्रियांच्या उन्मादोगाराचा नाश करून भूदेवांना भूमीचे अधिपती करून सोडले. त्यानंतर सर्व अवतारांचे जो मूळ पीठ, ज्याची वीरवृत्ती अत्यंत उज्ज्वल, तो सर्व अवतारांमध्ये श्रेष्ठ व अत्यंत समर्थ असा श्रीराम झाला. त्या रामाच्या नामे करून यच्चयावत पातके पळून जातात. त्याचे नामस्मरण करणाऱ्याच्या चरणी यमसुद्धा लीन होतो.
गणिकेची सारी कर्माकर्मे रामनामानेच नाहीशी होऊन गेली. त्याच्या नामाने कलिकालही थरथर कापू लागतात. यमदूतांना कोणी भीकही घालत नाही. रामनामाच्या गजराने समूळ जन्ममरण नाहीसे होते. ज्याने देवांचा बंध सोडविला, नवग्रहांची बेडी तोडली आणि ज्याने त्रैलोक्यामध्ये रामराज्याचा ध्वज फडकवून सोडला, त्याच्या सामर्थ्याने समुद्रावर शिळा तळल्या. यत्कश्चित वानरांनी राक्षसांना मारले आणि सोन्याचे नगर जी लंकापुरी ती शरणागताला दिली. प्रतापाचा जो मूर्तिमंत पुतळाच, ज्याने केवळ लीलेनेच समुद्रावर सेतू बांधून टाकला, ज्याने आपल्या चरणांनी शिळेचा उद्धार केला आणि जो स्वभक्तांचा केवळ जीवप्राण, हे राजा, साक्षात जो अवतार हल्ली जगामध्ये वागत आहे. कारण हे भाषण त्रेतायुगामध्ये द्रुमिल मुनी जनक राजाला सांगत आहे. याकरता श्रीराम राम ह्या नावाने जो नित्य जप करतो, तो पुरुषांमध्ये पुरुषोत्तम असून कर्माच्या अतीत होतो. ते रामाचे नाम जर अकस्मात मध्ये कर्णपुटात शिरले, तर त्या नामघोषाने कलिसंबंधी सर्व पातके नाश पावतात. रामनामाची ख्याती अशी आहे. रामनामाने जगाचा उद्धार करून आपली कीर्ती पसरवून ठेवली आहे. त्या रामाचे चरित्र जे गातात व ऐकतात ते धन्य होत. हे राजाधिराजा, आता पुढे होणाऱ्या अवताराची कथा तुला सांगतो. तो अवतार म्हणजे श्रीकृष्णाचा होय. त्याची कथा अत्यंत अद्भुत व विचित्र आहे. जो परेहून परात्पर, जो अजन्मा असून अक्षर आणि श्रुतीशास्त्रालाही अगोचर असा तो श्रीकृष्ण म्हणजे पूर्णावतार होय. जेथे नामाचा रिघाव नाही, जेथे रूपाची सोय लागत नाही, ज्याच्या अंगी ब्रह्मत्वसुद्धा सहन होत नाही, असा जो श्रीकृष्ण अवतार होय, हे लक्षात ठेव. जो वर्णश्रमाला शिवत नाही, म्हणजे वर्णश्रमापलीकडचा ईश्वरपणाचाही विटाळ ज्याला सहन होत नाही, जो खरोखर अज व अव्यय असून स्वानंदामध्ये निमग्न असा तो स्वलीलेने धरलेला श्रीकृष्णावतार होय. याप्रमाणे तो श्रीकृष्णनाथाचा अवतार गुरुधर्म कर्मातील होय. जो जगाचा नाथ आपण होऊन आपल्याच इच्छेने यादवांच्या वंशामध्ये उत्पन्न झाला. ज्याप्रमाणे पाण्याचे खळाळ व लोंढे चंचळ भासतात, पण ते शुद्ध पाणीच असते, किंवा काळी पांढरी भरडी पिठी अशी माती निराळी दिसली तरी सारी जमीनच असते, किंवा खडीसाखरेच्या मोठ्या राशींमध्ये जी गोडी असते तीच त्या राशीमधून वेगळ्या काढलेल्या खड्यातही असते, त्याप्रमाणे यादवांच्या कुळात श्रीकृष्णाचा अवतार पूर्णाशाने झालेला असतो. त्याचप्रमाणे दिवा लावता क्षणीच प्रकाशाचा झोत बाहेर पडतो. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण जन्माला येताच बाळांपणातच त्यांनी स्वतः मोठी अद्भुत कृत्ये केली, जे ब्रह्मादिदेव देवांनासुद्धा व्हावयाचे नाही, ते सारे देवादिदेव श्रीकृष्णाच्या बाळलीलेच्या स्वभावानेच करून दाखवले. मुखाने दवाग्नी गिळून टाकला, नखाने पर्वत उचलला, पूतनेच्या स्तनातील विष आपल्या तोंडाने तिच्या जीवासकट पिऊन टाकले, वासरे चोरल्याच्या निमित्ताने ज्याने ब्रह्मदेवालाही वेड लावून सोडले, आणि जी वासरे व गोपही एकटा आपणच होऊन राहिला, अघासुराचा जबडा चिरून त्याच्या चिरफळ्या उडवून दिल्या, कालिया सर्पाचा फडा कुटून सोडला, यमलोकाची झडती घेऊन ज्याने गुरुचा पुत्र तात्काळ आणून दिला, प्रजेला पीडा देऊन जे कर घेतात त्यांचा धर्म आणि नीती आवडत नाही, असे भूमीला भारभूत असणारे राजे व किती मारले त्याचा पत्ताच नाही. कित्येकांच्या सैन्याकडून कित्येकांचा स्वतःच तर कित्येकांचा दुसऱ्याच युक्तीने वध केला. कोणाच्या भाऊबंदातच कलह उत्पन्न करून त्यांचा फडशा पाडला आणि कोणाच्या अग्रपूजेच्याच निमित्ताने वध केला. राजा हा श्रीकृष्ण अधर्माला शासन करील, धर्माचे महात्म्य वाढविल, असे त्या अवताराचे कौतुक पुढे खास तुझ्या दृष्टीस पडेल. जसजसे अहोरात्र लोटेल तसे तसे नवे नवे चरित्र जो करून दाखवील, आणि निस्सीम भक्त असतील तेच त्या कृष्णाच्या सुखाला
प्राप्त होतील. साधूंना नित्य नव्या अशा स्वानंद सोहळ्याचा पूरच येईल. हे राजाधिराजा, ती श्रीकृष्णाची लीला तू सुद्धा आपल्या डोळ्यांनी पाहशील. तोच पुढे बौद्ध रूप घेऊन दृढ मौन्य धरील, तेव्हा कर्म कोणते आणि अकर्म कोणते ह्याचा विचार मुळीच कोणास कळणार नाही. तो सदा सर्व काळ तटस्थ राहून मोठमोठे वाद उत्पन्न करील आणि वादाच्या निमित्ताने सदा सर्वदा मद व महामोह माजून राहतील. तो दुर्धर मोह उत्पन्न करील, तोही दांभिक कर्म करतील आणि कित्येक कर्मभ्रष्ट होतील. त्यांना खरे आत्महित कशात आहे हे समजेनासे होईल. अशा मताचा प्रसार होईल की त्यामध्ये वेद हेच मुळे खोटे असे म्हणतील. वेदविहिताला न ओळखणे हाच खरोखर दांडगा मोह होय. कित्येक मोहाने फसून जातील. कित्येकांच्या ज्ञानाचा अभिमान शिखरास पोहोचून ते सर्व कर्माची निंदा करतील आणि तो केवळ मूर्खपणा आहे असे म्हणून सारे कर्मच टाकून देतील. अशा प्रकारची मोहमय स्थिती सुरू झाली म्हणजे कलियुगाची प्रवृत्ती होईल आणि नीच लोक राजे होऊन चोराप्रमाणे प्रजेला लुबाडतील. शुद्धापेक्षाही अत्यंत कनिष्ठ ज्ञातीचे लोक थोर राजे बनतील. हे अत्यंत पातकी व अधर्मी राजे वर्णावर्णाला भ्रष्ट करून सोडतील. भलत्या कोणालाही अपराधाशिवायच दंड करतील. मार्गस्थांचा कोंडमारा करून सर्वस्व लुटून घेतील. राजा म्हणजे दुर्बळांचे बळ होय. तो राजाच स्वतः प्रजेला लुबाडू लागेल. असा राजे लोकांमध्ये अधर्म सुरू झालेल्या भगवंताला सहन होणार नाही. याप्रमाणे स्वधर्मचाराची अधर्माने गांजणूक होऊ लागली म्हणजे श्री नारायणाला कल्की नामक अवतार धारण करणे भाग पडेल. प्रबळ शास्त्रधारणेने दुष्ट राजांचा संहार करील व महामोहाचे मूळच उखडून टाकील. त्यावेळी धर्माची पहाट होईल, सत्याला चौपट जोर चढेल आणि वेदोक्त कर्मे चालून होऊन सारे लोक स्वधर्माने वागू लागतील. हे राजन, भगवंताची नामे अनंत, त्याचे अवतार अनंत, जन्म अनंत, चरित्रे अनंत, कर्मे अनंत, त्या श्रीहरीची कीर्तीही अनंतोत्तम आहे. अशा त्या भगवंताचा महिमा अगाध आहे. त्याच्या जन्माला आणि कर्मांना अंत नाही. हे पुरुषश्रेष्ठा, त्याचा हा संक्षिप्त महिमा तुला येथे मी सांगितला. अशी अवतार चरित्रे व त्याची नामे, त्या अवतारांनी केलेली विचित्र कर्मे इत्यादी ऐकून राजाला प्रेमाचा पूर आला व त्याचे मनोधर्म शांत झाले. प्रत्येक अवताराचे वेळी देव सगुण साकार होतो खरा, पण तो स्वतः निर्गुणाचे गुण प्रकट करीतच जातीने कर्माचरण करून दाखवित असतो. हे हरीचे सेवक भगवत गुण वर्णन करतात. ज्यांच्या भाषणाने श्रोत्यांचे अंतःकरण शांत होते ते अत्यंत धन्य होत. श्रोत्यांची श्रवण प्रवृत्ती शांत झाली म्हणजे वक्त्याला स्वानंद सुख प्राप्त होते आणि आपोआप साहित्य रस भरून येऊन ग्रंथातून प्रसाद वाढू लागतो. खरोखर चंद्रकिरणांच्या योगे करून ज्याप्रमाणे चकोरांची मुखे आपोआप उघडतात, त्याप्रमाणे जनार्दनांच्या एकनाथालाही संतांच्या कृपेने वाचा फुटली आहे. सूर्यकिरणांचा स्पर्श झाला पुरे की कमळाची कळी ज्याप्रमाणे आपोआप उमलते, त्याप्रमाणे संतांच्या कृपाप्रसादाने अर्थज्ञानाचे ग्रंथही विस्तार पावत आहे. त्यांच्याच कृपेमुळे खरोखर मी श्री भागवताचा अर्थ करीत आहे. त्याचा पुढील पाचव्या अध्यायातील कथा श्रोत्यांनी अवधान देऊन श्रवण करावी. राजा पुढे गोड प्रश्न करील. तो ऐकला असता मनातील कोड पुरेल. साधकांची जिज्ञासा तृप्त होईल आणि धर्माधर्माचा निर्णय समजेल. त्यामध्ये भजनाची हातवटी कळेल. त्या प्रश्नोत्तरांची कथा अत्यंत सुंदर व अतिशय रसाळ, जी ऐकली असता अधर्माची गाठ सुटून जाईल. त्या उत्तमोत्तम निरूपणाने संतांचे श्रवण तृप्त होईल. जनार्दनाच्या पूर्ण कृपेमुळे एकनाथ ते सांगेल. अंगामध्ये वारे भरले म्हणजे घुमावयाला लागते, त्याप्रमाणे एका जनार्दनाकडून ही कविता केली जात आहे. 4था अध्याय समाप्त.